तर चला नमस्कार मित्रांनो, आज आपलं चॅनल अखेर फायनली मॉनिटाईज झालेलं आहे आणि तेही आपल्या सर्वांच्या प्रतिसादामुळे, आपण दिलेल्या भरभरून यशामुळे, प्रतिसादामुळे आमच्या चॅनलला आज मॉनिटाईज म्हणून मान्यता मिळाली आहे। त्याबद्दल सर्वांचे आभार। तर चला आपण जाणून घेऊया की आमचं चॅनल हे 3 महिन्यापूर्वी मॉनिटाईज झालं। 3 महिन्याची मुदत असताना 3 महिन्याच्या मुदतीपेक्षा कमी दिवसामध्ये शॉर्ट व्हिडिओवर मॉनिटाईज झालं। तर ते मॉनिटाईज कसं झालं, आजपर्यंतचा आहे आमचा 2 ते 3 महिन्याचा प्रवास मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। बरेच जण सांगतात हा प्रवास खूप खडतर आहे, यामध्ये भरपूर मेहनत घ्यावी लागते। पण मित्रांनो, तसं मेहनत मला वाटत नाही की इतकी फारशी याच्यामध्ये मेहनत लागते, कारण मी आतापर्यंत स्वतःचा माईक पण घेतला नाही। आज पण मी मोबाईलच्या रेकॉर्डिंगवरच तुम्हाला बोलत आहे, स्वतःचा माईक सुद्धा घेतला नाही। तरी चॅनल आपलं मॉनिटाईज झालेलं आहे। त्याबद्दल सर्वांनी दिल्या भरभरून प्रतिसादामुळे पुन्हा एकदा आपले आभार। तर मित्रांनो, यामध्ये एक तुम्हाला सांगतो, काही जण म्हणतात की शॉर्ट व्हिडिओवर चॅनल मॉनिटाईज सहसा होत नाही, पण आपण ते 3 महिन्याच्या अगोदरच मॉनिटाईज केलेलं आहे। मी माझा स्वतःचा ओरिजिनल व्हिडिओ वापरला नाही कधी, लिपसिंग करून बरेच व्हिडिओ बनवले। त्यामध्ये त्यात फारसं यश येत नसल्यामुळं मी नंतर कोलॅब मधून काही व्हिडिओ बनवले, त्याला काही प्रतिसाद मिळाला। त्यानंतरही त्यापुढे जाऊन ग्रीन स्क्रीन, आता काही जण म्हणतात की ग्रीन स्क्रीन मध्ये व्हिडिओ जर बनवले तर ते मॉनिटाईज साठी अडथळा ठरतात। पण मित्रांनो, तसं काहीच नाही। तुम्ही माझे व्हिडिओ पहा, मी ग्रीन स्क्रीन मध्ये व्हिडिओ बनवले, भरपूर व्ह्यूज आले, भरपूर सबस्क्रायबर मिळाले आणि वेळेच्या आधीच माझं चॅनल मॉनिटाईज झालं। कारण आपण नवीन सुरुवात केल्यानंतर नवीन माणसाला इतके व्ह्यूज किंवा सबस्क्रायबर येणं खूप अवघड असतं। त्यासाठी मी 1 महिना प्रयत्न केला, व्ह्यूज इतके वाढत नव्हते, सबस्क्रायबर पण वाढत नव्हते। मग मी विचार केला की कोलॅब मधून काहीतरी व्हिडिओ बनवून त्याचा काही आपल्याला फायदा होईल का। कोलॅब मधून पण व्हिडिओ बनवले, थोडेफार सबस्क्रायबर वाढत गेले आणि व्ह्यूजची संख्या तिथून पुढे वाढायला लागली। त्यानंतर काय झालं, मला एक अशी कल्पना सुचली की आपण ग्रीन स्क्रीन करून व्हिडिओ बनवले तर काय होईल। मुळात माझा उद्देश होता की सबस्क्रायबर वाढवणं। ग्रीन स्क्रीन मुळे सबस्क्रायबर हे भरपूर प्रमाणामध्ये वाढतात आणि सबस्क्रायबर वाढल्यानंतर तुमचे व्ह्यूज ऑटोमॅटिक वाढत चालतात। मग त्यावेळेस मी ठरवलं की सबस्क्रायबर, सुरुवातीला आपण सबस्क्रायबर वाढवून घेऊ आणि नंतर व्ह्यूज वाढतील।
म्हणून मी जे मोठे दिग्गज यूट्यूबर आहेत ज्यांचे व्ह्यूज सबस्क्रायबर मिलियनच्या घरात आहेत, त्यांच्यावर मी ग्रीन स्क्रीनचे व्हिडिओ बनवायला चालू केले. ग्रीन स्क्रीनवर व्हिडिओ जसे मी बनवायला चालू केले तसे व्ह्यू आणि सबस्क्रायबर यांचं प्रमाण बरंच वाढलं. केवळ 10 दिवसामध्ये मला ग्रीन स्क्रीनवर 90 लाख व्ह्यूज मिळालेले आहेत. म्हणजे माझं चॅनल मॉनिटाईज हे केवळ 10 ते 12 दिवसात झालं. काही जण म्हणतात ग्रीन स्क्रीनवर मॉनिटाईज चॅनल होत नाही, बरेच युट्यूबर सांगतात. पण मला आपण करून बघू, काय प्रॉब्लेम काय येतोय, करून बघू. नाही झालं तर काही जण म्हणतात रियूज कंटेंट, युट्यूब कडून रियूज कंटेंट येतो, चॅनल मॉनिटाईज होत नाही. पण मित्रांनो, मला तसा काही प्रॉब्लेम आला नाही. आणि पहिल्या महिन्यामध्ये मला केवळ 300K एवढेच व्ह्यूज मिळाले होते. दुसऱ्या महिन्यामध्ये 960K इतकेच व्ह्यूज मिळाले होते. पण जसा तिसरा महिना लागला आणि जशी मला ही ग्रीन स्क्रीनची आयडिया सुचली किंवा इतरांचे व्हिडिओ ग्रीन स्क्रीनवरचे पाहिले, त्यांचं चॅनल मॉनिटाईज झालेलं दिसलं, तिथून पुढं मी ग्रीन स्क्रीनचे व्हिडिओ चालू केले. अवघ्या 10 ते 12 दिवसामध्ये माझे व्ह्यू 90 लाख झाले आणि 10,000 सबस्क्रायबर वाढले. काही जण म्हणतात व्हिडिओ ट्रेंड मध्ये गेला पाहिजे, तसं काही नाही. पण माझ्या अनुभवातून मी एक सांगतो तुम्हाला की जर पहिल्या 5 मिनिटांमध्ये आपण अपलोड केलेला व्हिडिओ जर पहिल्या 5 मिनिटांमध्ये 100 व्ह्यू क्रॉस करत असेल तर तो व्हिडिओ नक्कीच पुढे जाईल. आणि जर तो 25, 30, 40, 50 च्या आसपास जर असेल तर तुम्ही दुसरा व्हिडिओ अपलोड करा. माझा अनुभव की ट्रेंड हाच आहे की हा ट्रेंड कोणाला कळला नाही, कळत नाही. पण एक माझा अनुभव सांगतो की पहिला व्हिडिओ जर पहिल्या 5 मिनिटांमध्ये 100 व्ह्यू क्रॉस करत नसेल तर लगेच दुसरा व्हिडिओ अपलोड करा. तो पहिला सोडून द्या आणि दुसरा व्हिडिओ अपलोड करा. तुमचा दुसरा व्हिडिओ नक्कीच पुढे जाईल. आणि सबस्क्रायबर वाढवायचे असतील, तुम्हाला जर सबस्क्रायबर वाढवायचे असतील तर ग्रीन स्क्रीन शिवाय पर्याय नाही. नवीन युट्यूबर साठी सांगतो. आता काही जण म्हणतात चॅनल मॉनिटाईज होत नाही, ग्रीन स्क्रीन मध्ये आपला आवाज असावा का नसावा, अशा बऱ्याच शंका उपस्थित होतात. पण मी सांगतो की माझे बरेच व्हिडिओ हे फक्त हावभाव, ग्रीन स्क्रीन मध्ये आपला एका कोपऱ्यामध्ये छोटासा फोटो असतो, त्यामध्ये फक्त असे हावभाव, एखादी चापट मारली तर असं करणे, हे इतकेच. आणि जर तुम्हाला मध्ये 2 शब्द बोलावे वाटले तर ते आणखी अधिक चांगलं, कारण ते तुमचा कंटेंट कायम स्वरूपी राहील. तर तुम्हाला नवीन युट्यूबर कुणी मॉनिटाईजच्या प्रतीक्षेत असतील की ज्यांचं थोड्या ह्याच्याहून मॉनिटायझेशन व्हायला जर वेळ लागत असेल तर त्यांच्यासाठी हा पर्याय करून बघा.
खरंच खूप सोपं आहे आणि तुमचं चॅनलही मॉनिटाईज होईल. कारण तुम्ही माझ्या चॅनलवर बघितलात तर तुम्हाला माझे असेच व्हिडिओ दिसतील की मी जास्त ग्रीन स्क्रीनवर मी माझे स्वतःचे लिपसिंग करून जवळपास 2 महिने व्हिडिओ बनवले, पण असं मनावं तितकं नवीन यश मिळत नाही. मलाच नाही तर प्रत्येक नवीन यूट्यूब क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक युवकाला युवतीला असाच प्रॉब्लेम येतो. आता ते 4000 घंटे वॉच टाइम पूर्ण करायचा तो अनुभव मला नाही, कारण मी शॉर्ट व्हिडिओवर चॅनल मॉनिटाईज केलेला आहे आणि त्यात ग्रीन स्क्रीनवर मी जास्त भर दिला आहे. पहिले 2 महिने मी लिपसिंग करून बघितलो, पण तितका काही मला त्याचा फरक अनुभव सबस्क्रायबर किंवा व्ह्यू वाढण्यामध्ये मला दिसला नाही. पण ग्रीन स्क्रीन केल्यानंतर भरपूर प्रमाणामध्ये मला व्ह्यूज वाढताना दिसले, सबस्क्रायबर वाढताना दिसले. कोणत्या व्हिडिओला मिलियनवर व्ह्यूज गेले आणि हजारावर सबस्क्रायबर वाढले. जर कोणाचे 500 सबस्क्रायबर, 700 सबस्क्रायबर आणि 4 लाख, 3 लाख किंवा 1 मिलियन, 2 मिलियन, 3 मिलियन व्ह्यूज जर झाले असतील आणि जर शेवटचे 10 दिवस, 15 दिवस किंवा एखादा महिना जर शिल्लक असेल तुमच्याकडे, जे 90 दिवसाचा क्रायटेरिया पूर्ण करावा लागतो, त्यामधले जर काही दिवस शिल्लक असतील, 10 दिवस जरी शिल्लक असले तरी तुम्ही हा ग्रीन स्क्रीनचा प्रयोग करून बघा. नक्कीच तुम्हाला मॉनिटायझेशन व्हायला मदत होईल. आणि जरी काही प्रॉब्लेम आला तरी आपल्याला कमेंटमध्ये कमेंट करा. माझ्या अनुभवातून जेवढं काही मला शिकता आलं त्याच्यातलं तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करीन. तर माझं हे नाती विश्वासाची हे कॉमेडी व्हिडिओ, शॉर्ट कॉमेडी व्हिडिओचं चॅनल आहे. सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असाच इथून पुढेही आपल्याकडून प्रतिसाद मिळेल अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.